तुम्हाला माहित आहे का, तुम्ही नेहमीच म्हणत असाल ऑनलाईन ऑनलाईन ऑनलाईन, म्हणजे नेमकं काय असतं? तर ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामधून आपल्याला कुठेतरी ग्रोथ निर्माण होती आणि कुठेतरी आपल्याला डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा आपला बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला एक चांगलं मार्केटिंग भेटतं, एक चांगला पाया भेटतो मजबूत, त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. मग हे डिजिटल मार्केटिंग काय असतं ना, ते आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सुरुवात करूया आपण पुढील व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, आपलं जे कॅनवावरती ग्राफिक चालू होतं ना, तर तेच आता आपण कंप्लीट करूया. तर कॅनवा आपण ओपन केला. कॅनवा ओपन केल्याच्या नंतर जे आपल्याला कॅनवाची स्क्रीन अशा पद्धतीने ओपन होते. तर काय करायचं, आपलं ऑलरेडी मी पाठीमागच्या ज्या भागामध्ये मी एक बॅनर तुम्हाला कसं बनवायचा तो दाखवला होता, पण तो बॅनर कंप्लीट नव्हता झाला. मग त्याला आता आपल्याला कंप्लीट करायचे. तर मग आता काय करायचं बघा, युअर डिझायनिंग दिसतंय ना तुम्हाला, तर युअर डिझायनिंगवरती क्लिक करायचं. युअर डिझायनिंगवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इकडे बघू शकतो की आपला बॅनर नेमका कुठे होता आणि कसा होता. तर बघा आता हे जे बॅनर आहे, हे जे बॅनरवरती जर आपल्याला याच्यावर टॅक्स कसं टाकायचं किंवा त्याच्यावरती आपल्याला डिझायनिंग कशी टाकायची, ही डिझायनिंग कशी टाकलेली आहे किंवा ते जर रीलमध्ये कसं कन्वर्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. तर आता बघूया आपण टॅम्पलेट. तर हे सगळं जे आपण सर्च करू ना, ते इकडे येत असतं. आपल्याला याच्यामध्ये काय यूज करायचे, काय नाही यूज करायचं, ते सगळे फंक्शन इकडं असतात. तर तुम्ही बघू शकता की एखादी जर फ्रेम बनवायची म्हटलं तर या सगळ्या फ्रेम इकडं रेडी असतात. तर या सी वॉलवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला कशा टाईपची डिझायनिंग हवी आहे ना, तशा टाईपचं इकडे डिझायनिंग येत असते. तर बघा, तुम्हाला सर्कलमध्ये पाहिजे किंवा मग त्रिकोण आकारामध्ये पाहिजे किंवा स्टारमध्ये पाहिजे किंवा इतरही बघा बाणामध्ये आहे, हा खाली जाणारा बाण, वरती जाणारा बाण. जर आपल्याला एखादी डिझायनिंग बनवायची असेल तर तेव्हा आपण बाणाचं जे चिन्ह दाखवतो ना, तर ते बाणाचं चिन्ह पण इकडे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो हवा तो बॅनर बनवण्यासाठी तुम्ही याला घेऊ शकता आणि त्याचा बॅनर आपण आपल्या ह्याच्यावरती करू शकतो. तर आता अजून बघूया पुढे याच्यामध्ये अजून काय आपल्याला फॅसिलिटी नवीन दिलेली आहे. तर ह्या फ्रेममध्ये बघा, डबल फ्रेम बनवायची म्हटलं तर हे तुम्ही डबल, म्हणजे सपोज आता तुम्हाला 5 फोटो बनवायचे ते किंवा 6 फोटो बनवायचे ते, तर 6 फोटो बनवायचे म्हटलं तर तुम्ही ह्या 6 जे चौकोन आहे त्याचे तुम्ही फ्रेम घेऊ शकता. तुम्हाला जर सरळ लाईनमध्ये बनवायचं म्हटलं, जे वेगवेगळे फोटो असतील आपल्या मुलांचे म्हणा किंवा आपल्या स्वतःचे म्हणा, तर तुम्ही या साईडला जे काही 4 लाईनीचं उभं दिसते ना लाईन, तिथे तुम्ही घेऊ शकता. किंवा मग बघा, हे गोल सर्कलला राऊंडमध्ये घेऊ शकता, डबलमध्ये घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही इकडे ही फ्रेम यूज करून आपण आपल्या बॅनरवरती आपण डिझायनिंग करू शकतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी पुढे पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्याच गोष्टी जर मी वन टाईम शिकवल्या तर ते समजणं मुश्किल होणार आहे, म्हणून तुम्हाला मी एक छोटा छोटा पार्ट मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता तुम्ही, जेवढं स्क्रॉल करणार तेवढं, आणि हे अगदी फ्री आहे. इकडे तुम्हाला कुठलंही पैसे मोजायचे नाही. तर आपण याच्यामध्ये अजून बघूया की अजून आपल्याला काय भेटते. तर बघा, ही मोबाईलची स्क्रीन आहे, टी व्हीची स्क्रीन आहे. तर तुम्हाला जर मोबाईलच्या स्क्रीनवरती ठेवण्यासाठी एखादा फोटो एडिट करायचा असेल तर ते इकडे येतं. तर ह्या बघा, ह्या सगळ्या प्रकारच्या डबल फ्रेममध्ये किंवा सिंगल फ्रेममध्ये, तर तुम्ही इकडे ह्या जे फ्रेम आहे त्या एडिट करू शकता, त्याला हवी तशी डिझायनिंग टाकू शकता. तर बघा, इतर डिझायनिंगमध्ये जे काय आता हे बघा, हे गोल सर्कल राऊंड आहे, त्याला हे साईडला जे काय आपले छोटे छोटे फूल दिलेले आहे. परत त्याच्यानंतर ज्याच्या बाजूची डिझायनिंग आहे ती बघा कशी कागदासारखी अधूनमधून कट केलेली आहे. तर तो पण प्रकार आहे. इकडे दिलचं आकाराचं जे काय आपल्याला जर एखादा फोटो बनवायचा म्हटलं तर ते आहे, ते आपण यूज करून घेऊ शकतो. साईडचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला येतं आणि जे मधला जे हे आहे ना ते निघून जातात. तर हे मी तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये, पुढील एपिसोडमध्ये मी सांगणारच आहे. पण तुम्हाला जस्ट माहितीसाठी ही फ्रेमची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे.
तर आता अजून बघूया की आपल्याला अजून नवीन काय भेटते याच्यामध्ये. ह्या सी वॉलमध्ये तुम्हाला इथे पण आहे ना, तुम्हाला जसा बॅनर बनवायचा ना तसा बॅनर तुम्ही बनवू शकता. याच्यामध्ये ही फ्रेम तुम्ही यूज करा कुठलीही. याच्यामध्ये ही म्हणजे मी असं म्हणत नाही की ही करा, तुम्हाला जी डिझायनिंग आवडेल ना ती डिझायनिंग तुम्ही करू शकता. तर हा झाला आपल्या फ्रेमचा पार्ट. तर आपण बघा, जर आता तुम्ही ABCDचं हे करत असाल तर ABCDचं तर तुम्ही ABCDचं तुम्ही ही सुद्धा फ्रेम यूज करून यालासुद्धा तुम्ही ABCDचा बॅनर बनवून त्याच्यामध्ये कन्वर्ट करून त्यालासुद्धा हवे तसे कलर तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला हे सगळं सांगणारच आहे, पण जस्ट माहितीसाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा आता ABCD झाला, आता 0 1 2 3 4 5 6. तर हे सुद्धा तुम्ही अंक तिकडे घेऊन त्यालासुद्धा तिकडे कलर कॉम्बिनेशन हवं तसं करू शकता. परत बघा आता सर्कलमध्ये आहे, बाणामध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हवी तशी फ्रेम डिझायनिंग तुम्ही स्वतःच्या हाताने कॅनवावरती करू शकता आणि ते सुद्धा अगदी फ्रीमध्ये. इथे कुठलेही चार्जेस लागत नाही. चार्जेस कुठे लागतात बघा, जे प्रो आहेत ना तिकडे चार्जेस लागतात, जे अनप्रो आहेत ना इकडे कुठलेही चार्जेस लागत नाही. चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. तुम्ही जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर करून घ्या. आणि हो, रेग्युलर आपले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला कमेंट करू